हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना. चला भावा बहिणीनो, बघा मस्तपैकी आताच स्वयंपाक केला. पीठ ठेवलंय, अजून दमली म्हणून चपात्या लाटता लाटता पीठ ठेवलंय. तुमच्या दाजीला डब्या पुरतं पुरींच्या हो मस्त केलंय सगळं मिक्स कालवण. भोपळा दोडका केलाय बेत. बघा चपात्या करता करता बसली होती. दाजी जायचं कामाला. आज सोमवार, आज आपल्या भोलेनाथाचा वार आहे सोमवार. पण सोमवारची भाऊ बहिणीनं आता काय मी काय उपास फिपास नाही धरत बर का. काय करता हो? कागद हुडका, त्यांना एक डबा बांधायचं म्हणलं की कागद हुडकावी लागते. ती बघा लय अवघड आहे दाजीची तुमची. दाजीची तुमच्या कामाला जायची गडबड. कालवून चांगलं लागलं का हो खायला? हा लय बिहळ मिसळ केली अहो मी. कालवणारच नव्हतं काय शिल्लक भावा बहिणीनं, म्हणून आहे ना सगळं मिक्स मिक्स बनवलाय सगळा. बघा चाललं गबाळ गुंडवून दाजी. नाही काम काय करता? हा लाईटच खालची काय काय छुट 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 छुट. मध्ये बांधला डबा हे होत नाही. पाताळ कारण असलं की मग ती बाहेर निघत. मस्त केलंय कालवण. दावते तो दोडका भोपळा डाळ मिक्स आहे सगळं. रात्री केलते बेसन पोळ्या. दोन तीन दिवस झालं लय कडक ऊन पडतंय भाऊ बहिणीनं. 2-4 दिवस झालं. बायडा त्या राखती तिकडे शेळ्या. आलीच मीच आली तिकडं. दाजी गेलं कामाला, पुरी शाळेत, मग राहिली मीच घरी. काय बायडा आता चालले तिकडे शेळ्या राखायचं का दिसते का. आता गावात उगावलंय सगळी ही काय. भारी वाटतंय ना, मजा वाटते ना. हा मग
हा सगळे शिरडुकीच बसले जिकडं तिकडं जिकडं तिकडं. आता काय घराभोवती गावात झालंय म्हणजे काय नादच नाही करायचं होय. हा ते काय डोंगरन तीन हिरवीगार झाल्यात भाऊ बहिणीने. हा का तुम्हाला दाखवते दिसतंय का. आता करमायला लागलं बायडा त्याला. ह्याच्या आधी नव्हतं काय करमत. आ चला बायडा ते बरोबर मी बी हुटाव बसून शेळ्या राखते भाऊ बहिणी. लय मोठ्या मोठ्या दगडी आहेत आमच्या इथं बसायला होय. हे काय इथं बडे बडे हो का पत्थर कैसे है बडे 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 आहेत पत्थर. कैसा है दिखताय का बडा बडा पत्थर. मी बी घा घेऊ काय ना 10 शेळ्या बायडा त्या 10 आणि येऊ का तुझ्या माग राखायला. अरे देवा कसं आहे लय पटांगण आहे आपल्या इकडे भाऊ बहिणींना. हो का हे आपलं घर दाखवते इथून तुम्हाला लांबून. हे आपलं घर. आता शेड मुळे दिसत नाही. गावाकडची वाट कशी आहे. टोम्या तेव्हा तिकडे लाईट गेली. आली 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 लाईट. जाऊ हा दळा नाही दळ लाईट झटका मारती सारखी ये जा करती जंप का काय काय ही होतोय काय न. छकरे लय वार हो का कसं चाललंय वार. लय दिवसात मी बाहेर निघाली अशी हिंडायला. हा हवेला ती बी बाहेर आते हाय म्हणून. नाही तर मी निघत नाही बाहेर. बायडा त्याला काही माहिती वय बायडा. हो तुम्हाला डोंगर दावायच्या दगड दावायच्या डोंगराची लांब लांब नेऊन तिकडं डोंगराकडं. आता इथं आमच्या घराभोवतालचीच दगडी आहेत भावा बहिणी. असल्या दगडात राहतोय आम्ही. आता तरी एवढं तेवढं घर दार दिसते ती म्हण बरं आहे. नाही तर पहिली अशी घर ही नव्हती एवढी ना तेव्हा असल्या दगडात राहत होतोय आम्ही. बघा मग होय बायडा ते राहत होतो का नाही असल्या दगडात. आणि मग आम्हाला बसायला दगडाच्या खुर्च्या आहेत. मातीत आणलेली झाडांना सगळी वाहून गेली ग माझी. आताच उघडलाय की का रोजच तुम्हाला पाऊस पाहिजे का. जरा धरसोड करून येऊन द्या की. हा का रोजच पाऊस पडावा का मग. बांधून टाका आता 4-5 वाजत आले. आता काय बघावं लागल घड्याळात. चला भाऊ बहिणीनो डोंगराची गार गार हवा गार डोंगराची हवा न बायला सोसन गार वाडा त्याला हसाय आलं काय माझं गाणं ऐकून. होय गाणं ऐकून हसायला लागले काय.
अगं चांगलं गाणं म्हणते मी बायडा ती हा? कोंबडी बघ किती दिवस झालं कोंबडी बघ. आणि मग कोंबडी बघ ना मला पिलावर कोंबडी बसवायची पिलं काढायला हा. अगं मला दुसरी कुंड बघ कुणाकडे असली तर. विचार ना तू. लयंदी झालं भाऊ बहिणीनं कोंबड्या कुकड्या केल्याच नाही ते बंद केले ते. म्हणलं आता पिलं काढावं तर कोंबड्याला. अंड कोंड 10 रुपयाला अंड झालंय खायला होते ती होय. होतंय का नाही अंड कुंड खायला. लय दिवस झाला आता कोंबड्या तुमच्या पूनमताईने बऱ्याच लय कोंबड्या केलेल्या होत्या. आता लयंदी झालं. आपल्या जुन्या बांगल्यात होती तवाच केलेल्या. त्याच्यावर मरल्या रोग आल्यावर जे मरल्या कोंबड्या ती परत काय कोंबड्याच नाही केले मी. हा कराय 5-50 नाही बर का पण आपल्या अशा मापात कराव्यात. करायचे आपल्या अंडी कुंडी खायापुरती. हा हा बघू ना आता पिलं ही निघाल्याच्या पुढं. तुला म्हणते आता 12 महिने झालं बाया कोंबडी बघ. अगं तुझ्या जवळ नसू दे दुसऱ्या जवळ नाही ते का. दुसऱ्या जवळ बघ ना गावरान कोंबडी. हा मग बघायचं मस्त लय असते की. आता लोक ती तसल्या घेतात इंग्लिश RRच्या कोंबड्या अंड्याला मरणाची अंडी घालतात तसले नको बाय. काय बाय मला RRची पावसाच्या दिवसात तर बाहेर सुद्धा नाही निघू वाटायचं. त्या घाणीनेच मला तर उलट्या यायच्या. कोंबड्याची जात लय घाणेरडी असते भाऊ बहिणीनं. जिथं चांगली जागा दिसल तिथंच कार्यक्रम राबवतात. हा मग काय तर. आणि शेरडाची जात झाड ठेवणार नाही. कोणचा तर व्यवसाय तरी करावा. हा ती झाड राखत नाही ती. चला मग भाऊ बहिणीनं करती बाय बाय सगळ्यांना. आता बायडा आत्या राखती शेळ्या मी बसली तिला छप्पा गप्पा हानीत. आता मला बी काम आहे. बायडा आत्या लाईट गेलती म्हणून आली होती मी. दळून नाही ती जरा झटक मारती लाईट त्याच्यामुळे जरा थांब. मला हे करायचं आता खाकीबाची जत्रा चालू होईल महिनाभर. बरबाट हे नादच खोळा. हा किटलीन पिशवी घेऊन जावा काय म्हणलं आजी तुम्हाला लिहायची. तू म्हणायचं ना माझी हाय बाबा खाणारी. बघितलं का तपल्या गळ्यात हाय माळ. मग मला घेऊन येते ना एखादी बरबाट. शेरडा फिरडा काय गेल्यावर जाताना बाटली पिटली घालून आणायचं. अगं नाव सांग माझं म्हणायचं. त्या बघुल्यावालीने सांगितलंय बरबाट देतय कोणी बी लगेच. बघुल्यात शेरडावाली नाही शेरडावालीच्या गळ्यात माळ आहे. चला भाऊ बहिणीनं लय झालं बोल बच्चन. बाय बाय करते सगळ्यांना.